ट्रक चालकांच्या संपाचा पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। संप संपला असला तरीही संप काळात पपईची तोड बंद होती, त्यामुळे पपई पीक खराब झालंय। यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं ते मशरूम शेतीकडे वळलेत। त्यांनी अत्यल्प खर्चात मशरूम उत्पादन घेतलंय। यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करावा लागत नाहीये, त्यामुळे याद्वारे त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध झालंय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील ऊसतोड कामगार मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीनं हा तोडगा निघालाय। ऊसतोड कामगारांना सध्या 274 रुपये प्रति टन मजुरी दिली जाते, त्यात 34% दरवाढ देण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांना चालू हंगामापासूनच 366 रुपये प्रति। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। टन मजुरी मिळणार आहे। जळगावच्या रावेरमधील तांदलवाडीत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला। केळी पीक विमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश देणार नाही, तसंच मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेलाय। सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केलंय। लातूरमध्ये अग्रिम पीक विमा मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या दिला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पीक विम्याची रक्कम द्या, अन्यथा कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला। नाशिकमधील सटाण्याच्या औंधणीमध्ये प्रहार संघटनेच्या नेतृत्वात गांजा लागवड करत रोष व्यक्त करण्यात आला। शेतमालाला मिळणारा कवडीमूल भाव आणि सरकारच्या चुकीच्या कांदा आयात निर्यात धोरणामुळे हतबल शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली। केंद्र शासनाचं आयात निर्यात चुकीचं धोरण पोलीस निरीक्षक घाट, तुम्हाला या बागलाण तालुक्याची संपूर्ण परिस्थिती माहिती आहे। हा केंद्र शासनाचं आयात निर्यात चुकीचं धोरण। अकोला जिल्ह्यातील अकोटे तालुक्यात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू झालाय, मात्र मजुरांची कमतरता असल्यानं चक्क महाविद्यालयीन मुलं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेत। महाविद्यालयीन विद्यार्थी पहाटेच वेचणीला जातात आणि त्यातून दररोज 350 ते 400 रुपये मजुरी मिळवतात।